रामकृष्ण हरी मंडळी. ग्रामीण भागातल्या थंडीतला सकाळचा अनुभव आणि गरमागरम थालीपीठाचा आस्वाद. ह्या व्हिडिओत आपण ग्रामीण भागातील थंडीतल्या सकाळचा अप्रतिम अनुभव घेणार आहोत. थंडगार वातावरण, धुक्यानं भरलेली हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि गावातील शांतता ही सगळीच दृश्य खूप आल्हाददायक असतात. अशा थंड सकाळी नाश्त्यासाठी खास बनवलं जाणार आहे गरमागरम आणि पौष्टिक चविष्ट असं थालीपीठ. आम्ही तुम्हाला थालीपीठ बनवण्याची पारंपरिक पद्धत दाखवणार आहोत, ज्यामध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी आणि वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात. याच्या जोडीला लोण्याचा गोळा आणि भरपूर प्रेमाने दिलेली चटणी अशा या नाश्त्याला खास बनवतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ग्रामीण जीवनाचा आनंद, थंडीतल्या सकाळीचा अनुभव आणि घरगुती नाश्त्याची चव दोन्हीही मिळणार आहेत. नक्की बघा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे मी घेतलेली आहेत सर्व प्रकारची पीठं. जेवढी तुमच्याकडे शक्य होतील तेवढी तुम्ही घ्यायची आहेत. आणि त्याच्यामध्ये आज मी काहीतरी वेगळं बनवलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे शिजवलेलं कोथाचं पिठी जी होती ती मला चांगली होती, तर ती मला फुकट घालवायची नव्हती, तर ती मी त्या पिठामध्ये मिक्स केलेली आहे. तुम्हाला जर नसेल करायची तर तुम्ही नुसतं साधं पाणी मिळून सुद्धा करू शकता, पण माझ्याकडे होती म्हणून ती मी मिक्स केली, कारण मला ती फुकट घालवायची नव्हती. तर पीठ मळून झाल्यानंतर या प्रकारे असं मोठे मोठे गोळे केलेले आहेत आणि ते छान तेलावर असे खास खरपूस असे भाजून घेते. आणि त्यानंतर थालीपीठ हा जो प्रकार आहे ना, तो अशा प्रकारे थापला जातो आणि शेवटी नंतर त्याला थोडीशी भोकं पाडली जातात, जेणेकरून तव्यावर टाकल्यानंतर, हे बघा आता मी भोकं पाडतो, जेणेकरून तव्यावर टाकल्यावर आपण तेल टाकतो ना, ते तेल आतपर्यंत मुरलं पाहिजे. काही लोक तेल पण टाकतात, काही लोक बटर टाकतात, काही लोक तुपावर पण करू शकता तुम्ही. तर आलेलो आहोत आम्ही गावाला. तर गावच्या या थंडगार आणि धुकं पडलेलं असं वातावरण आणि त्याच्यामध्ये हा खमंग असा पदार्थ, तो सुद्धा आपण काहीतरी नवीन रिनिवेशन केलेल्याचं. म्हणजे आता माझ्याकडे जी वस्तू उरली होती, जे पिठलं, त्याचं मला काहीतरी यूज केल्याचा आनंद. ही अशी साधी खोबरं लसूणाची चटणी आहे, सुक्या खोबऱ्याची. पदार्थ खूप छान झाला होता, पण त्याचा फोटो घ्यायला मी विसरली. हा घास तुम्हाला दाखवते.